ऊस तोडणी यंत्रमालकांना सुद्धा वाल्मिक कराडनं गंडवल्याचा आरोप होतोय। अनुदान देतो म्हणून कराडवर 140 शेतकऱ्यांनी फसवल्याचा आरोप केलेला आहे। कृषी मंत्री जवळचे आहेत म्हणून अनुदान मिळवून देण्याचं आमिष कराडनं दाखवलं। गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक शेतकरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। अनुदान मागायला गेलेल्या शेतकऱ्यानं कराडनं मारहाण केल्याचा आरोप केलाय। आपण वाल्मिकांच्या माध्यमातून मुंडे साहेब कृषी मंत्री आहेत, यांच्याकडून सबसिडी आपण घेऊया। सबसिडी जमा होण्या अगोदर 8 लाख आणि सबसिडी जमा झाल्यानंतर प्रत्येकी 1 लाख रुपये असं द्या। आणि स्वतः मुंडे साहेब पण आलं, त्यांनी सांगितलं काय असेल ते तुमचं ही करा, सबसिडीचं काम मी तुम्हाला करून देतो। त्याच्यानंतर ना आम्ही एक महिन्यानंतर आम्ही 6 महिने त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून वारंवार त्या जितू पालवेला विचारलं। आम्हाला वारंवार असं वायदा देत गेले। नंतर आम्ही ह्या सगळ्या ह्याला कंटाळून आम्ही परळीला गेलो। तिथे गेल्यानंतर वाल्मिक कराड यांनी आमच्यातल्या 2 मशीन मालकांना मारहाण केली। आमची एकच मागणी आहे, ह्यात आम्हाला फक्त एवढ्यात आमचा 8 लाख रुपये देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिळवून द्यावं हीच त्यांच्या